कडे जाऊया. ओएनसी आणि लायन्स ही लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलं लायन्स संघाने. लायन्स ए आणि भाऊ 11 ओएनसी ही लढत मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर आणि अवांतर धावसंख्येने खरं तर या मॅचला सुरुवात झाली. सिंगल रन्स या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी पहिला स्वेअर चेंडू या मॅच मधला. भाऊ 11 ओएनसी टीम फलंदाजी करत असताना आणि बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपण पाहतोय. खूप चांगला चेंडू ड्राईव्ह लेनवर होता. ड्राईव्ह पाहायला मिळाली. खराब क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पंचांचा इशारा येईल. इट्स 4 रन्स. चुकीला माफी नाहीये मित्रा. त्या ठिकाणी कव्हरला क्षेत्ररक्षक थोडा फंबल झाला. मिसफील पाहायला मिळाली आणि मग मिसफीलचा खरं तर आलेला हा चौकार आपण देखील पाहिला. चांगला चेंडू तितकाच चांगला फटका या ठिकाणी 38 सर्कल लाईन फील्डला कव्हर करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना फलंदाज आणखीन एक चौकार. यस थँक्यू डीजे. डीजे राम म्हटलं ना की सध्याच्या घडीला जे ट्रेंडिंग सॉंग्स आहेत ते तुम्हाला ऐकायला मिळतील. खरं तर कौतुक करावं लागेल. गाव कपसाठी खरं तर मोलाचं योगदान डीजे राम यांच्याकडून आम्हास लाभलंय. फुल टॉस. इट्स अ बीमर कॉल. इट्स अ नो बॉल. 1+1 2 रन्स या ठिकाणी जरूर ॲड केल्या जातील स्कोर कार्डमध्ये. आणि हनुमान नाईक सरांचा इशारा फ्री हिट. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. आणि अगदी पहिल्याच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये भरपूर रन्स आल्यात. 25वा खरं तर हे वर्ष सेलिब्रेशन आपण करतोय. श्री लक्ष्मी नारायण आणि देऊल आली जिते आयोजित जितवाई जिते एकता गाव कप 25वा पर्व या ठिकाणी सेलिब्रेट होत असताना नो बॉल फ्री हिटचा चेंडू. त्या ठिकाणी फिरून खेळण्याचा प्रयत्न बॅटची एज, परंतु फ्री हिटचा चेंडू असल्या कारणाने खेळाडू मात्र सुरक्षित राहील. चांगली स्ट्रॅटर्जी होती. वेल कनेक्ट देखील झाला होता. परंतु लेग गली रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता त्यांनी अचूक चेंडूला पकडलं. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतो एकूण 11 धावा खरं तर स्कोर कार्डवर. इकडे लॉफ केलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट ऑन साइडला. चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना सीमा पार चौकार. थँक्यू.
राम आणि कुणाल ही जोडी मात्र आज मैदानाच्या आतमध्ये बरसले. रामच्या बॅटमधनं 2 चौकार आणि कुणालच्या बॅटमधनं देखील आत्ताच एक पाहिलेला अप्रतिम स्ट्रेटचा हा चौकार. 15 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. विस्फोटक सुरुवात या ठिकाणी देत असताना फुलटॉस चेंडू आहे. यष्टीरक्षक बीट झाला. तदनंतर एक एक्स्ट्रा रन्स घ्यायची संधी जरूर दोन्ही खेळाडूंकडे. एका धावेने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 16 रन्स. 16 धावा धावफलकावर. षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटनी गोलंदाजी करत असताना गोलंदाज मयूर लॉंग रनअपनी गोलंदाजी करत असताना लास्ट बॉल षटकातील लॉफ करत असताना चेंडू मात्र हवेत जरूर आहे. कॅच अँड बॉलचा चान्स आणि पकडलाय झेल. धक्का पहिला ONC संघाला. फलंदाज राम. निदात बसलेलं खरं तर भव्य दिव्य क्रीडांगण आणि एक ऐतिहासिक स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. अमृत महोत्सव 25वे वर्ष या ठिकाणी आपण साजरं करतोय. सेलिब्रेशन करतोय. सोळा धावा धावफलकावर. पंचांच्या भूमिकेत हनुमानजी नाईक, आतिश म्हात्रे जोहे. RS लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण ही स्पर्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या मोबाईलवर स्मार्टफोनवर आपण पाहू शकताय. जरूर या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. नोटिफिकेशन्स येतील. भरपूर स्पर्धा खरं तर या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकातील पहिला तेज तर्रार अतिरिक्त वेगाने फेकलेला चेंडू. इट्स अ डॉट बॉल. कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं फलंदाज कुणालकडे आणि पहिला निर्धाव चेंडू आपण पाहिला प्रमोदच्या माध्यमातून. गुड स्टार्ट. चांगली सुरुवात या ठिकाणी दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय. ड्राईव्ह लेंथवर चेंडू होता. बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाली. 22 यार्डच्या खेळपट्टीवर चेंडू त्या ठिकाणी फील्ड झाला आणि आणखीन एक निर्धाव चेंडू. पहिल्या षटकामध्ये 16 रन जरूर आल्या परंतु फलंदाजांना थांबवण्याचं कार्य मात्र आता करत असताना प्रमोद या गोलंदाजाला आपण पाहतोय. कमालीचं षटक. फिरून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फाईन लेग क्षेत्रामध्ये एक टप्पा चेंडूला जोपर्यंत फील्ड करेल क्षेत्ररक्षक तत्पूर्वी सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर मिळेल. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी स्ट्राईक रोटेट देखील होताना पाहायला मिळाली. 17 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 3 षटकांची लढत. एका बाजूला ONC आणि त्यांना फाईट करत असताना लायन्स A या संघाला आपण पाहतोय. चांगला चेंडू होता. गुडलेन स्पॉट वरून टेक ऑफ होत असताना अतिरिक्त वेग, गती, ॲक्युरेसी. खरं तर अशा प्रकारचे गोलंदाज ग्रामीण गटामध्ये पाहायला आवडेल आम्हाला देखील. परंतु एका गावामध्ये जर का 42 संघ असतील तर मग खेळाडू निवडायचं तरी कोणाला.
हा देखील प्रश्न, परंतु गावदेवी जिते टीम मधून खेळणारा खेळाडूला आपण पाहतोय. फ्लिक ऑफ द रिस्ट, डीप मिड विकेटला पकडलाय झेल. धक्का दुसरा, फलंदाज कमलाकर बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. पहा खरं तर वडील आऊट झाले आणि मुलगा त्यांच्या ठिकाणी अर्थातच प्रज्योतला आपण इन ॲक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या ठिकाणी आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. ॲक्शन जबरदस्त, स्पीड देखील तेवढा. बघता बघता 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकानंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर आपण पाहतोय 17 धावा. अंतिम षटकासाठी गोलंदाज मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल सागर. स्लॉग ओव्हर, डेट ओव्हर. टेनिस बॉल क्रिकेटच्या परिभाषेत खरं तर ज्या षटकाला हाणामारीचं षटक म्हणून संबोधलं जातं ते षटक मात्र आता पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये खरं तर 16 धावा पाहायला मिळाले. तदनंतर सेकंड ओव्हरमध्ये फक्त एक सिंगल आली. 17 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच अशोक 11ला फाईट करेल स्वरा 11. टीम कॅप्टन आपण रेडी राहा. मिड इनिंगमध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण टॉस करणार आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. 3 जर का विकेट मिळाले, विकेट हॅट्रिक, तर संध्याकाळी सोय केली जाईल आदरणीय आमचे गुणलेखक सदा पाटील यांच्याकडून. इकडे पाठीमागे फिरून खेळण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न खरं तर मागच्या षटकापासून सुरू आहे फलंदाज कुणालचा, परंतु यश मात्र काही येत नाही आहेत. फ्रीजच्या चेंडूवर देखील अशा प्रकारचा फटका आपण पाहिला जिकडे लेग गली रिजनमध्ये कॅच देखील पकडली. अंतिम षटक आहे. 5 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी आहे आणि या 5 चेंडूमध्ये किती रन्स येतील हे पाहणं अतिशय महत्त्वाचं. आदरणीय JK दादांचा खरं तर हा संघ ONC या टीमला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना आणि ONC संघ मात्र आता हतबल झालाय या षटकामध्ये. लॉफ केलाय, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, परंतु ऑन साइडला पकडलाय झेल. फलंदाज कुणालचा संपलाय खेळ. विकेट पाठोपाठ विकेट खरं तर ONC संघाने गमावलेत.
पुढचा खेळाडू 5व्या क्रमांकावर निखिल या खेळाडूला आपण पाहतोय. अंतिम षटक सुरू आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 17. काय जबरदस्त सुरुवात ONC संघाला मिळाली होती, परंतु धावांची गती मात्र कंटिन्यू ठेवू शकले नाही आहेत. आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. इच अँड एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएटेड ऑन द बॅट्समन. प्रत्येक निर्धाव चेंडू दडपणात आणेल फलंदाजांना आणि ते दडपण देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सागरचा हा चेंडू निखिलसाठी स्ट्रेट हिट अलॉंग द कार्पेट. ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मयूरला आपण पाहतोय. चेंडूची फेकी करेल तत्पूर्वी स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. सिंगल रन्स या ठिकाणी जरूर मिळेल ONC संघाला. धावसंख्या 18. धाव फलकावर आपण पाहतो आणि षटकातील चेंडू बाकी असतील 2. अंतिम षटकातील 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटनी फेकलेला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. सामन्याचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 16 रन्स आल्या होत्या. सेकंड ओव्हरमध्ये फक्त 1 आली. आणि ह्या षटकाचा जर का आपण विचार केला तर ह्या षटकामध्ये देखील फक्त आणि फक्त 1 सिंगल रन्स या ठिकाणी पाहायला मिळाली. आजकालचे खेळाडू षटकार चौकारांच्या पाठीमागे जातात, सिंगल डबल्सला फार महत्त्व देत नाही आहेत. खरं तर सिंगल डबल्स देखील तितक्याच महत्त्वाच्या. शेवटचा चेंडू, सिंगल रन्स कंप्लीट. सेकंडचा कॉल, परंतु इकडे खेळाडू सुरक्षित आहे. 2 रन्स स्कोर कार्डमध्ये ॲड केल्या जातील आणि धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 20. विजयासाठी लक्ष असेल 21. ब्लॅक कलरची इर्टिगा गाडी जर कोणाची असेल तर थोडी आपण बाजूला घ्या प्लीज. ब्लॅक कलरची इर्टिगा कार जर का कोणाची असेल खेळाडूची थोडी बाजूला घ्या. ओके. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. आपण टॉससाठी जाऊया. अशोक 11 आणि स्वरा 11 या दोन्ही टीम्सला आमची विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. अशोक 11 आणि स्वरा 11 बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. हेड अँड टेल कॉल कोण करतोय? स्वरा 11 या ठिकाणी कॉल करेल. अशोक 11 ने या ठिकाणी कॉल केलाय. हेड, इट इज अ हेड. दादा 2 मिनिटं थांबायचं आहे. दादा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण निवडले. 25वे वर्ष आपण सेलिब्रेट करतोय. आयोजनाबद्दल काय म्हणाल? खरं दादा प्रचंड खुश आहेत. आपण स्वरा 11च्या कॅप्टनकडे जाऊया. ॲज अ कॅप्टन म्हणून तुझी निवड केले, प्रेशर आहे का तुझ्यावर? प्रेशर तर आहे, पण आम्ही कमीत कमी 30-40 धावांचा टार्गेट ठेवलं आहे. आमची बॉलिंग साईड अटॅक चांगली आहे म्हणून. 25वे वर्ष आपण सेलिब्रेट करतोय. उत्साहाचं वातावरण, जल्लोषाचं वातावरण आपण आहे. काय सांगशील आयोजनाबद्दल? असं आयोजन आधी झाला नाही, कारण फर्स्ट टाइम मी यूट्यूब ठेवलं आहे. त्यासाठी मी देऊलाली लक्ष्मीनारायण पोरांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि त्या जेवण पण ठेवलं आहे. त्याच्यामुळं मला आयोजन भरपूर चांगला वाटला. येस, थँक्यू सो मच. तुला आणि तुझ्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचकडे जाऊया आपण. सेकंड इनिंगसाठी त्या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये जॉईंट होतील मानस मनोरे. बिग फाईट. खरं तर खूप चांगलं आयोजन यावर्षी आपण पाहतोय. लक्ष्मी नारायण आणि देऊल आली क्रिकेट क्लब जिथे आयोजित जितूआई एकता गाव कप 2025 25वे वर्ष अमृत महोत्सव सोहळा
या ठिकाणी संपन्न होतोय. चेंडू हवाय का? 42 संघाने खरं तर या स्पर्धेमध्ये प्रवेश नोंदवलाय. त्या सर्व संघांना या ठिकाणी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. बिग ट्रॉफीज खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय. प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट मालिका वीरसाठी स्वर्गीय सुजल संतोष पाटील यांच्या स्मरणार्थ खरं तर ही स्पोर्ट्स सायकलचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. शुक्रिया परमेश जी पाटिल सर. जितवाई एकता गाँव कप 2025 में मैं आपका अपना मानस मनोरे करूंगा. आप सभी का स्वागत. तो चलेंगे दोस्तों मैदान के बीचों बीच, जहाँ पे दूसरा बैटल जो मैदान के अंदर जारी. हमारे सम्मानीय मेहमान सचिन दादा ठाकुर, इनका आगमन यहाँ पे हो चुका है. उनसे भी गुजारिश करेंगे कि मंच के ऊपर आइए. आपका स्वागत. पहली गेंद बैकफुट पर गई, शफल होकर ऑन साइड पर पुल किया है. देखते ही देखते गेंद जाएगी सीधा डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. पहली गेंद पर आएगा नंबर 4. पहली गेंद के ऊपर 4 के साथ यहां से आक्रामक अंदाज से शुरुआत की जाएगी. सत्यम के साथ मयूर, यह प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी मैदान के ऊपर आ चुकी है. P1 की ओवर की बागडोर को संभालने के लिए गेंदबाज दर्पण, जो पहली गेंद के ऊपर 4 रनों का मार खाते हुए आपको नजर आएंगे. देखिए 18 गेंदें 21 का पीछा करना है. पहली गेंद पर 4 आई, मतलब आने वाली 17 गेंदें और अब 17 रनों का समीकरण मैदान के अंदर आपको बनता हुआ नजर आएगा. दूसरी गेंद थी, देखिए आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. गेंद की पिचिंग आपको नजर आएगी. हाथ खोलने का मौका जरूर दिया था बल्लेबाज को, लेकिन यहां से बाहरी किनारे के साथ शॉर्ट थर्ड मैन के रीजन में गेंद की फील्डिंग की जाएगी और यहां से मिलेगा जरूर एक सिंगल रन. जीतुआई एकता गाँव कप 2025 का ये 25th सीजन यानी 25वां साल आपको नजर आएगा. क्या कमाल का आयोजन. लक्ष्मी नारायण क्रिकेट क्लब देउलाली, इनके माध्यम से आपको जरूर देखने को मिल रहा है. आज का पहला दिन यानी कि फैंटास्टिक फ्राइडे का ये दिन. लोअर फुल टॉस की गेंद थी, ऑन साइड के ऊपर लॉफ्ट किया. ऊंचाई ज्यादा, ताकत पड़ गई कम. पहला विकेट यहां से आता हुआ नजर आएगा. मयूर की पारी का यहां से होगा खात्मा, जो बनेंगी गोल्डन डक की शिकार. देखिए कमबैक यहाँ से ज़रूर किया जाएगा गेंदबाज दर्पण के माध्यम से. दर्पण को पता है हमें विकेट लेना बहुत ज़रूरी. अगर मैं पहली ओवर किफ़ायती फेंकता हूँ, इकोनॉमिकल फेंकता हूँ, तो मेरी टीम इस मैच में मजबूत बनी रह सकती है. इस बार देखिए बल्ले का किनारा लगा, विकेट कीपर बिलो द ग्राउंड जाते हुए कमाल का कैच, जिसको ये अंजाम दिया जाएगा. जे.के. पाटिल विकेट कीपर, जिन्होंने कमाल का कैच पकड़ा. अपने बेटे की गेंदबाजी में पिता का ये कमाल का कैच और दूसरा विकेट यहां से बैक टू डगआउट जाएगा. कमाल का कमबैक आपको मैदान के अंदर नजर आएगा. शुरुआती 2 गेंदों पे 5 रन आने के बाद अगली 2 गेंदों पे 2 विकेट आ चुकी है और हैट्रिक का मौका यहां से अब गेंदबाज दर्पण के पास होगा. हैट्रिक का मौका, क्या यहां से ये हैट्रिक पहली पूरी की जा सकती है? गेंद बल्लेबाज आएंगे नवीन, लेकिन ये बढ़िया डिलीवरी आपको मैदान के अंदर देखने को मिलेगी. बल्लेबाज को बीट करते हुए विकेट कीपर के दस्तानों में एक टॉट गेंद की समाप्ति हो चुकी है. P1 का पहला ओवर 30 यार्ड सर्कल के बाहर आपको 2 खिलाड़ी देखने को मिलते हैं. बल्लेबाजों के लिए रन बनाने का अच्छा मौका होता है, लेकिन ये इकोनॉमिकल बॉलिंग आपके दर्पण को नजर आएगी.
बैकफुट पर गए जरूर है, स्क्वायर कट करने की कोशिश की है, शॉर्ट पॉइंट से गेंद जाएगी डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर। बंदूक की गोली की रफ्तार से नतीजा आएगा करारा चौवा, 4 रन। इसी 4 के साथ पहली ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है। 21 का करना है पीछा और रन संख्या बन चुकी है स्कोर कार्ड के ऊपर। अगर हम बात करें तो 9 रन, आने वाली गेंदें बचेंगी यहाँ से 12 और जीत के लिए बनेगा समीकरण 12 रनों का। 12 गेंदें 12 रन, यानी बल्लेबाजी करती हुई टीम ओएनसी के लिए रन बॉल इक्वेशन मैदान के अंदर यहाँ से जरूर बनता हुआ नजर आएगा। हर एक गेंद के पीछे 1 रन भी आता है तो बैटिंग टीम ये मुकाबला आसानी से जीत सकती है। लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं का खेल, प्रेडिक्शन यहाँ होती है फेल, और हवा से भी तेज अपना पत्ता पल से पल में पलटने वाला क्रिकेट का खेल, जिस बात का जिक्र हमेशा किया जाता है। 12 गेंदें 12 का समीकरण। प्रज्योत यहाँ से गेंदबाजी करते हुए दूसरी ओवर की भागदौड़ को संभालने के लिए बॉलिंग मार्क के ऊपर आपको नजर आएंगे। फील्डिंग करती हुई टीम में 2 बाप बेटियों की जोड़ी जो मैदान के अंदर आपको खेलते हुए नजर आएगी। चलिए ज्यादा समय नहीं लेना है, टाइम अलर्ट आपको यहाँ से जरूर किया जाएगा। जर्सी नंबर 18 को उन्होंने वियर किया है प्रज्योत सर, विराट कोहली इनके काफी बड़े फैन, जो आपको दूसरी ओवर को लेकर नजर आएंगे। अंपायर की लेफ्ट हैंड साइड से राइट आर्म ओवर द विकेट का एंगल इस्तेमाल किया जाएगा। आरएस लाइव इवेंट के माध्यम से इस टूर्नामेंट का लाइव कवरेज हो रहा है। जितने भी दर्शक हमारे साथ लाइव है उनका भी स्वागत। पहली गेंद थी, स्लॉट में थी, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, कमाल का ये शॉट था। द बॉल इज ऑन स्लॉट, डिलीवरिंग आउट ऑफ द प्लॉट एंड दिस इज द मैक्सिमम। के लिए यहां से परफ्यूम जरूर दिया जाएगा, और जिन्होंने आईवा कैच ली है करण, चलिए करण आइए, आपको परफ्यूम दिया जाएगा बिल्कुल। इस बार लोवर फुल टॉस थी, शॉर्ट पॉइंट से गेंद डीप बैकवर्ड पॉइंट पर रफ्तार के साथ बढ़ रही है। एक तो आया, दूसरे की कोशिश, 2 रन मैदान के अंदर यहां से दौड़कर जरूर पूरे किए जाएंगे। आतिश नथुराम मात्रे साहब इनकी तरफ से आईवा कैच के लिए परफ्यूम देकर यहां से सम्मानित जरूर किया जाएगा। और हमारे करण भाई जिन्होंने ये कैच ली है उनको यहां से परफ्यूम का अवार्ड जरूर दिया जाएगा। 2 रन जरूर मिले हैं। इस बार अटैक किया ऑन साइड पर, ये दिया तड़ाका एमएस धोनी स्टाइल में, मैच को किया जाएगा फिनिश और विनर बनेगी टीम ओएनसी। आणि परेश गावंड ज्यांनी आईवा कॅच मात्र तिकडे पकडलेली आहे, हात दाखवतायत या या, तुम्हाला पण या ठिकाणी परफ्यूम नक्कीच दिला जाईल। बघा चांगली संधी आहे प्रत्येक प्रेक्षकासाठी, प्रत्येक खेळाडूसाठी आईवा कॅच घ्या आणि एक परफ्यूम मात्र कमवण्याची संधी आहे। आतिश नथुरामजी म्हात्रे यांच्या माध्यमातून ते परफ्यूम मात्र या स्पर्धेच्या आईवा कॅच साठी दिले जातील। आणि आमचे परेश गावंड ज्यांनी आईवा कॅच टिपलेली आहे आणि त्यांना मात्र आता ते परफ्यूम नक्कीच दिलं जाईल। हा चला, प्रत्येक संघासाठी आज मात्र जेवणाची व्यवस्था या ठिकाणी नक्कीच केली गेलेली आहे। अगदी 10-15 मिनिटांमध्ये ती जेवणाची सुविधा या ठिकाणी सुरू होईल। तुम्ही इथेच थांबा, त्या जेवणाचा आस्वाद प्रत्येक संघाने घ्या, ही सूचना असेल। जे विश्वनाथ काशीनाथ म्हात्रे साहेब यांचं आगमन मात्र इथे झालं, त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं, आपलं स्वागत। मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मात्र सत्यम या खेळाडूला दिलं जाईल। सत्यमला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस घेण्यासाठी मात्र नक्कीच यावं। 19 धावा त्यांच्या बॅट मधून मात्र आपण पाहिल्या आणि संघाला विजय मिळवून देण्यामध्ये ज्या खेळाडूचा सिंहाचा वाटा राहिला तो सत्यम बनलाय या मॅचचा हिरो, अर्थातच मॅन ऑफ द मॅच।